एकाच बेंचवर बसायचो आम्ही, एकाच बेंच साठी भांडणं करायचो. शाळेची जी मैत्री होती ते आपली अल्लड मैत्री होती. त्यावेळेस आपण तेवढं मॅच्युअर नव्हतो. नमस्कार मित्रांनो, 8वी ते 10वीला ज्या बाकावर आपण बसून आयुष्याची बरीच स्वप्ने पाहिलेली असतात आणि तेच 10वीचे मित्र ज्यावेळेस आपल्याला बऱ्याच वर्षांनी भेटतात त्यावेळेसचा जो अनुभव असतो तो अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एक छोटंसं मिनी गेट टुगेदर आणि या मित्रांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हे सर्व मित्र आता इथून प्रत्येक गावाहून वेगवेगळे मित्र निघालेले आहेत. कोणी उदगीरहून, कोणी लातूरहून, कोणी किल्लारीहून, हे हंडरगोळीमधून काही या ठिकाणी मित्र निघालेले आहेत. माझा सगळ्यात बेंचवर जास्त बसणारा मित्र मला तर मारुती. तुम्ही 10वीला ज्या बाकावर बसला होतात, जो छोटासा लहानसा चिमुकला तुमचा मित्र होता, तोच 10वीचा मित्र आज तुम्हाला पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर भेटलेला आहे. मग या प्रसंगी तुमच्या भावना काय आहेत? सर्वप्रथम मला आज माझ्या जीवनातला खूप मोठा आनंद झाला की मी आज माझ्या बालपणीच्या मित्रांसोबत आहे आणि बऱ्याच वर्षाच्या नंतर मी त्यांच्या गाठीला भेटीला आलेलो आहे. गेल्या वर्षी याच दिवसामध्ये माझ्या मित्रांनी ठेवली होती भेट, पण त्या दिवशी अचानक माझं थोडं एक ऑपरेशन असल्यामुळे मी हजर राहिलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आज मी माझ्या या मित्रासोबत एवढा आनंदी आहे. आणि माझे मित्र जे भेटलेत, हे गजू माने, आईनुले, माझे रमन दादा, हे सगळे माझे बालपणीचे मित्र. मी यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलो आहे. एकाच बेंचवर बसायचो आम्ही, एकाच बेंच साठी भांडणं करायचो आणि कित्येक वेळा सरांचा खूप मार पण खाल्लेला आहे त्या बेंचच्या ह्याच्यासाठी. आणि माझा सगळ्यात बेंचवर जास्त बसणारा मित्र मला तर मारुती थोडेवाड. खूप छोटा होता, मला एक चापट मारलं की त्यानं तिकडेच पडायचा कडा दावळे सरला. आणि मला आज म्हणून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मित्रांचं मी कौतुक करतो, अभिनंदन त्यांच्याबद्दल मी माझ्या मनातून व्यक्त करतो. हे बघा, आताच या दुसऱ्या मित्रांचं आगमन झालेलं आहे. ही दुसरी गाडी ही लातूरहून आलेली गाडी आहे. काही मित्र याच्यामध्ये बसलेले आहेत, लातूरचे मित्र. ही 10वीला असलेली छोटी छोटी मुलं असलेली बघा आज किती मोठ्या कारमध्ये आलेली आहेत, सक्सेस झालेली आहेत आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये. अजून बरीच मुलं यायची राहिलेली आहेत. हे बघा, हे काही अजून नवीन मित्र या कारमध्ये आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. काल छोटी छोटी असणारी ही मुलं आज मोठमोठ्या हायफाय कारमधून फिरताना तुम्हाला दिसत आहेत. नक्कीच माणसाचं जीवन बदललेलं असतं आणि इतक्या वर्षानंतर ही मुलं सगळी आपलं सगळं करिअर असताना, सगळं कामाची धावपळ असताना सुद्धा हे सगळं सोडून आज एकत्र आलेले आहेत. आताची मैत्री पण तशीच आहे, बोलण्यामध्ये काही फरक पडला नाही. रमण माने, आज तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, परिसरामध्ये तुमचं नाव आहे, पण एवढं असताना सुद्धा तुम्ही या गेट टुगेदरसाठी एकत्र आलात. शाळेची मैत्री आणि आजची मैत्री या दोघांमध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? शाळेची जी मैत्री होती ते आपली अल्लड मैत्री होती. त्यावेळेस आपण तेवढं मॅच्युअर नव्हतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी एकमेकांसोबत वाद करणे, पुन्हा त्याच्यानंतर वर्गामध्ये समोर बेंचवर बसण्यासाठी भांडणं करणे, हे असं अनेक असे किस्से आहेत की ती जी शाळेची मैत्री होती. आताची मैत्री पण तशीच आहे, बोलण्यामध्ये काही फरक पडला नाही, पण थोडा आपल्यामध्ये मॅच्युअर पण आलाय. म्हणजे आज ही ते शाळेच्या मैत्रीचं प्रेम टिकून आहे तुम्हाला वाटतं? 100% वाढले, उलट प्रेम वाढले. शाळेच्या मैत्रीपेक्षा आताचं प्रेम वाढले, कारण शाळेच्या मैत्रीमध्ये वेळ तर भेटत होता सर्वांना एकत्रित येण्याचा, पण आताच्या ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाला भेटण्यासाठी सुद्धा वेळ राहिला नाही. सगळ्याच्या मागे पारिवारिक कार्य आहेत, सगळ्यांना इतर आणखी कुठल्या गोष्टी आहेत, त्यामुळे एकमेकाची भेटी होत नाहीत. आता भेटलं तर ते आपुलकी वाटत आहे आपल्या आताच्या भेटण्यामध्ये. शाळेमधली अशी काही तुमची आठवण आहे का की जी तुम्हाला आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील अशी? शाळेमधली जे आपली आता सध्याची जी बॅच आहे
तेच सर्वात मोठे आपल्यासाठी आठवण म्हणावं लागेल. क्या बात आहे. कारण हे जे मित्र आहेत हा, हा, हे असे मित्र एकत्रित येणं आणि इतके वर्ष टिकणं हा, हा, आतापर्यंत शक्य झालंही नाही आणि होणारही नाही. हा, हा. तुमच्या बॅचचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य परिसरामध्ये सांगितलं जातंय की तुमची बॅच म्हणजे एकमेकांना मदत करणारी आहे. कुणीही तुमचा मित्र असला तर त्यांना मदत करतात. याच्याबद्दल काय वाटतं? 2025 ला आपलं गेट टुगेदर झालं ना, हा. 2025 ला. हा, हा, तर मला वाटते हळीहंडरुगळी मधले हा, हा, आदर्श जर घ्यावं लागेल तर 2025च्या आपल्या 10वीच्या बॅचचा घ्यावा लागेल. हा, हा, कारण आपल्या 10वीच्या बॅच मार्फत हा, अनेक आपल्या मित्राला मदत केलेली आहे. अनेक आपले कार्यक्रमाचे सोहळे पार पडलेले आहेत हम्म, व एकत्रित सर्व आपल्या बॅचचं प्रेम या कार्यक्रमामार्फत दिसत आहे. हम्म. आज जे 10वीला विद्यार्थी आहेत, 8वी ते 10वी, तुम्ही सुद्धा त्यावेळेस होता. काही चुका तुमच्याकडून घडल्या, मग त्या आजच्या 8वी ते 10वी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? माझं 8वी ते 10वी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्याला सांगणं आहे बाबा, हा, आम्ही जे सर्व मित्र आहोत हा, हा, ते खरंच सर्वांनी आमच्या मैत्रीचा आदर्श घ्यावा, हा. हेच आमचं सांगणं आहे. हे बघा, हे नवीन काही मित्र लातूरहून आलेले आहेत. हे आहे चाकूरचं साई नंदनवन आणि हे सर्व मित्र आज इथल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, काही मित्र तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरवर जात आहेत. स्विमिंग पूल हा एक बहाणा आहे. या पोहण्याच्या निमित्तानं या सर्व मित्रांना सर्वांना एकत्रित यायचं आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण काहीही केलं तरी संपर्कात राहिलो पाहिजे, हाच यांचा उद्देश आहे. मग ते स्विमिंग पूल असेल किंवा अजून कुठलंही काही असेल, फक्त आपण संपर्कात राहिलो पाहिजे, हाच यांचा उद्देश आहे. आज मी मला हिंदी कुठल्याही राज्यात गेलो तर मी मागे येत नाही म्हणजे बोलण्यासाठी. डावळे सरामुळे डावळे फक्त? सरामुळे. तुम्ही हिंदी खडखड बोलता. हिंदी. ऐनुले लक्ष्मण, शालेय जीवनामध्ये शाळेत असताना तुमचा सर्वात आवडता मित्र कोण होता? आमचा श्रीमंत श्रीमंत ऐनुले. श्रीमंत ऐनुले. हा, आज आपल्यात नाही आता ती हा. गेल्यामुळे लई खंत होत्या, दुःख वाटतंय. दुःख वाटतंय. हा. बरेचसे मित्र आता तुम्हाला सोडून गेले असतील तुमच्या सोबतचे. त्यांच्यावर दुःख होतंय, जे सोडून गेले ते. हा, हा. आज तुमच्या सोबत ते नाहीत आणि जे आहेत त्या मित्रांना तुम्ही काय सांगाल? त्या मित्राला काय, फक्त व्यसनी कमी हा, राहावं आणि जीवनात आनंदी राहावं, हा. फक्त विस्की कमी राहायला पाहिजे, म्हणजे व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. वा वा, खूप चांगला संदेश तुम्ही दिलेला आहे. तुमचे सर्वात आवडते शिक्षक कोण होते? आमचे डावळे सर, डावळे सर. हिंदीसाठी. हा, कशामुळे आवडायचे? हिंदी त्यांची जी हिंदी आहे, आज मी मला हिंदी कुठल्याही राज्यात गेलो तर मी मागे येत नाही म्हणजे बोलण्यासाठी. डावळे सरामुळे डावळे फक्त? सरामुळे. तुम्ही हिंदी खडखड बोलता. हिंदी. खूप चांगलं वाटलं तुमचं हे ऐकून. यांची सर्वांची एंट्री या वॉटर पार्कमध्ये होत आहे. हे बघा, हे वॉटर पार्क नाव तुम्हाला दिसत असेल, वृंदावन गार्डन वॉटर पार्क. व्यंकट माने, एखादी आठवण तुम्हाला आठवते का 10वीच्या वेळेसची किंवा 8वी ते 10वीच्या वेळेसची? त्यावेळेस कॉपी फिपी काही चलत नव्हते हा, आणि मनाशी धगधगता कायम होती, हा. भीती वाटत होती. भीती वाटत होती. घटक चाचणी परीक्षेमध्ये तुम्ही कॉपी करत होता का नाही? नाही, कॉपी केलोच नाही. तुमच्या वर्गामधला सगळ्यात आगाऊ विद्यार्थी, खोडकर विद्यार्थी कोण होता? तुम्हाला आठवते का तुमचा मित्र? खोडकर वगैरे विद्यार्थी खोडेवाड, अण्णाराव खोडेवाड. अण्णाराव खोडेवाड. काय करायचा तू? काय तर मजाक मस्ती काय तर. तुमचे सर्वात आवडते शिक्षक कोण होते? सर्वात आवडते शिक्षक डावळे सर. हा, डावळे सर कशामुळे आवडायचे? डावळे सरची शैली आवडायची, शैली आवडायची, बोलण्याची, बोलण्याची शैली, हा, हा. मारण्याची शैली, शिकवण्याची. यांचा एन्जॉय आता सुरू झालेला आहे हळूहळू. आता इथून गजानन माने, तुमचा आवडता शिक्षक, त्यावेळी तुमचे आवडते शिक्षक कोण होते? आमचे सर होते आणि तेलंग सर. कशामुळे आवडायचे सर ते? त्यांचा स्वभाव चांगला होता हा, हा, आणि तेलंग सरचं समजावून सांगायचे. हा, हा. सध्या तुम्ही काय करताय? शेती करता. तुम्हाला इथं बऱ्याच वर्षानंतर तुमच्या लहानपणीचे मित्र भेटलेत.
तुम्हाला कसं वाटतंय आता? चांगलं वाटत आहे. चांगलं वाटतंय. ठीक आहे. ही सगळी मंडळी तयार झालेली आहे. सर्व मित्र वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी ह्या भगव्या कलरच्या चड्ड्या घालून. जनरल कस्टमर आयनुले, तुमच्या शालेय जीवनामध्ये तुमचा सर्वात आवडता मित्र कोणता होता? सर्वच मित्र आवडायचे. असं काय नाही वर्गामध्ये. हा, तुम्ही म्हणजे सर्वांसोबतच राहत होते. सर्वांसोबत राहतो. हा, एखादी आठवण तुम्हाला आठवते का आता तुमच्या 10वीच्या वेळेसची? NCC च्या त्या टायमाला पहिल्या सुरू तेव्हा क्लास व्हायचे सकाळी लवकर. हा हा, तवाचे भरपूर चांगला आठवण आहे. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.